हा कुलपी उपळ आहे ना, त्याच्यावरती होल असायचा आणि हा आतमधला हा पूर्ण पोखरलेला असायचा. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला दारू टाकली जायची ना, त्या दारूमध्ये ते छडे टाकायचे आणि त्याला विष लावलं जायचं आणि ते ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट अंतरावर जाऊन लास्ट व्हायचं ना, त्यावेळेला टिकऱ्या वगैरे उडायच्या. जरी एखाद्या फक्त लागून जरी गेली ना, त्या रक्तामध्ये बिनपणाचं विष जायचं आणि ती विषाची प्रक्रिया चालू व्हायची. गुरुचं म्हणून जेव्हा वेगाची गरज होती त्यावेळेस हे वापरत होते. ह्याच्यात एक महत्त्वाचं इन्व्हेन्शन की ह्याला परत टाकली, म्हणजे मूठ तलवारीची मूठ केली, म्हणजे रिकामा पोकळ दांडा दिला आणि खाली वजन बॅलन्स केला. आणि काय होतं, एखाद्या हलक्या माणसाने जरी ते मारलं तरी इतका जोरात घाव बसतो की चिलखत फाडण्यासाठी किंवा चिलखत फोडण्यासाठी किंवा ढाली फोडण्यासाठी याचा उपयोग व्हायला लागला होते. आता ह्याच ठिकाणी एक वेगळी गोष्ट सांगितली जाते की शिवाजी महाराज किंवा मराठी स्त्रियांवर मार करायचे नाही. औरंगजेबाने ह्यावेळेस रायबागन नावाच्या एका स्त्रीला सांगितलं होतं की तू मराठ्यांवर हल्ला करायचा आहे. त्यावेळेस तिला जेव्हा मराठ्यांनी सांगितलं की राजा हल्ला कसा करायचा, महाराजांना सत्य आणि स्वराज्य ह्याच्या विरोधात असेल तर बाई बघू नका किंवा पुरुष बघू नका, मार करायचा. कारण महाराज स्वतः 3 करून कोणत्या युद्धात उतरले होते. कंद शैली म्हणतात. या शैलीमध्ये ना ऑब्झर्व केलं असतं हात असे लूज कपडे घातलेले आहेत. वरचा मंदिर जो आपण दाखवतो, टोपी दाखवतो, ती उचूक नाही, असं मंदिर गोलाकार आहे बघ, जे मुस्लिम राजांच्या डोक्यावर असतात. त्यातल्या प्रकारचे त्यांनी कवच घातले. आता त्याला सांगितलं ना आदिलशाह खान, चेहरा बदलेल आणि आदिलशाह खान आणि त्यांचा पॅटर्न सेम असतो. मोडी भाषेतला हा आपल्या पुस्तकात टाकला होता आपण. तर ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात मुरुड लिहिलंय आणि इथे राजपुरी शहर असं लिहिलंय. याचा अर्थ राजपुरी शहर होतं आणि मुरुड गाव होतं. आणि त्यावेळेस याचं कारण जंजिराच्या समोर राजपुरी होतं, त्यामुळे राजपुरी शहर होतं. ज्यावेळेस नवाबसाहेब शिफ्ट झाले मुरुडमध्ये, तर मुरुड शहर झालं आणि राजपुरी म्हणजे हा नकाशा त्यावेळेचा आहे. एवढं याच्यावर नक्की होतं. श्रीवर्धन आलं ना, हा श्रीवर्धन आहे. इथे दिवे तपा लिहिलंय, दिव्याघर नाही लिहिलं, दिवे तपा. तपा म्हणजे तिथनं टॅक्स कलेक्ट होतो असं लोकेशन, टॅक्स कलेक्ट करण्याचं ठिकाण, त्याला तपा म्हटलं होतं. तलवारींचे प्रकार आहेत. शिरोही तलवार, शिरोही म्हणजे राजस्थानी राजपूत लोकांची तलवार. लेंथने मोठी असते, तिला परत नाही आहे बघ, तिला असा कवर नाही आहे. हा ह्याचा डिसएडव्हांटेज होता, पण लेंथला मोठी होती. या मराठ्यांच्या तलवार आहेत त्याला परत आहेत, मुठीला कवर दिलंय, काही मुठींचं वजन कमी केलं, तलवारींची लेंथ वाढवली आणि ह्याला सोसन पत्ता म्हटलं होतं. सोसन पत्ता काय, तलवार प्लेट जर तुटलं तर ते प्लेट फेकून नाही देत, त्या प्लेटला वेगळा आकार देतात. या तलवारीचा आकार बघ वेगळा आहे, तुमचा आकार वेगळा आहे, तर त्याला आकार कसा दिला जातो. आणि मग बाणाचं शस्त्र म्हणून रणांगणात एखाद्या जे रणांगण गाजवलं तर बाणाचं शस्त्र म्हणून घेतलं जातं. कट्यारींचे प्रकार आहेत. स्त्रिया देखील कट्यारी वापरायच्या, ही कट्यार वापरली, मराठा कट्यार आहे, राजपूत कट्यार आहे, मुस्लिम कट्यार आहे. ह्या मुस्लिम कट्यारीत फरक येतो की ह्याची प्लेट वेगळी असते, खालची मूठ वेगळी असते. मराठा कट्यार सिंगल पीस येते, राजपूत कट्यार ही छोटी येते आणि लांब येते. हे फरक आहे. तुला हे आता एखाद्या माणसाच्या अंगात घुसवली तर ती आपल्या बॉडीच्या प्रेशरने अटकून जाते. पण हे नळ्या त्याच्यामुळं एअर पास झाल्यामुळे निघून जाते. त्यामुळे असे दिलेले असतात त्याच्यावर. हे जे आपण फोटो बघतोय ना सगळे, हे महाराजांचे अस्सल चित्र आहेत. त्याच्यामध्ये काही चित्र आहेत ही पॅरिसवरनं, त्यानंतर काही फ्रान्समधून, तर काही लंडनच्या म्युझियममधनं मागवली गेली. तर त्याच्यामध्ये काही जी चित्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की महाराजांच्या हातामध्ये पट्टा बघायला मिळतो.
त्यानंतर धोप बघायला मिळते. महाराजांचं आवडतं शस्त्र म्हणजे त्याचा पट्टा, आणि त्या पट्ट्याचं जर बघितलं तर त्याच्या तोंडावरती म्हणजे या चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की वराहाचं तोंड बघायला मिळते. त्याच्यानंतर महाराजांकडं सरळ पातीची धोप बघायला मिळते, तर ही सरळ पातीची धोप इथे आहे. त्यानंतर पट्टा बघायचा असेल तर पट्टा आपल्याला पुढे बघायला मिळेल. मी काय बोलतोय, हे स्वराज्याचं चलन आहे आणि हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला शिवराई चलनात आणली. सगळे आपलेच आहेत. रायगड शिवराई म्हटलं की रायगड शिवराईवर श्रीराजा शिव, त्यानंतर मागे असं छत्रपती येतं आणि रायगडी शिवराई ओळखायची असेल तिथे डॉटेड बॉर्डर पॉलिश केलं तर नावच जातं. सेम तसंच जर बघायला गेलं तर शाहू महाराजांची जी नाणं आहे सेम तसंच श्री राजा शिवच्या ऐवजी शाहू आहे, पाठीमागे छत्रपती 100% हे आहेत शिवराई आहेत. त्यानंतर दुदांडी आहे. दुदांडी हे पेशवे काळात दुदांडी वापरतात, म्हणजे डबल लाईन असते त्याच्यावरती राजाच्या ग्रीन प्लॅटिना आलाय दुदांडी म्हणतात. हे शहाजहानचं आहे, हे औरंगजेबाचं आहे आणि ही जंजिऱ्याची आहे. हे तिन्ही जंजिऱ्याची महत्वाची सिद्धी. हा आहे का हा आहे? पण सिद्धांचे जे नाणं होतं ते फार काळ चलनात नव्हतं, कारण का ब्रिटिशांनी नंतर ते नाणं बंद पाडलं. हिमतीवर आहे, हे पोर्तुगीजांचं नाणं आहे आणि शौलचं. हे दुर्मिळ नाण्यांमधलं खूप महत्त्वाचं नाणं आहे. हे होण आहे, पण ही रेप्लिका आहे आणि हे सुवर्णपणम आहे. मी तुला काय विचारतोय, हा असेल ना तर खूप रेअर. धोप आहे आणि एक पट्टा आहे तिथे पण. आणि हे भाल्यांचे प्रकार आहेत. यामध्ये काय आहे, ह्या भाल्याला विटा असं म्हणतात. तर ह्याची खासियत काय होती की हे जे दोर आहे ना हे हाताला बांधलं जायचं, त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण भाला एखाद्याला फेकून मारू त्यावेळेला आपण तो दोर धरून पुन्हा आपण भाला खेचू शकत होतो. आणि इथनं असं इथे आपण अटॅक केल्यानंतर इथून असं रक्त पूर्ण खालीपर्यंत यायचं, राईट. पण मग इथे नीलगाईचे केस वापरले जायचे. ते नीलगाईचे केस काय करतात की जो रक्त येतो ना ते ॲब्झॉर्ब करतात, त्याच्यामुळे ते रक्त खाली नाही ओघळायचं आणि हाताची ग्रीप पण नाही सुटायची. आणि हे असेच भाल्यांचे प्रकार आहेत. रजपूत लोकांचे लांब असते, तिला परत नाहीये. तुझा आवाज येईल, तू बोल. त्याला कट्यार असं म्हणतात. हे कट्यारांचे विविध प्रकार आहेत. ही जी कट्यार आहे ही स्त्रियांसाठी वापरली जायची. त्याच्यानंतर ही जी कट्यार आहे ही मराठ्यांची कट्यार आहे. या कट्यारीचं जर तू बघशील तर ही कट्यारांना मजबूत असते, ठीक आहे. ही कट्यार सगळ्या कट्यारींची जास्त मजबूत होती. आणि ही जी कट्यार होती ह्याला मुसलमानांची कट्यार म्हणतात. तर ते कसं ओळखायचं, तर तुम्ही बघा की ह्या साईडून इथे जाळीदार नक्षी आहे. ह्या नक्षीवरून ही कट्यार ओळखली जायची की ही मुसलमानांची कट्यार म्हणून आहे. आणि ही जी आहे ही स्त्रियांसाठी किंवा लहान मुलांसाठी वगैरे ते जे वापरायची त्याला ही कट्यार म्हणतात. लढाई लढली, ती लढाई तीर कमानांनी लढली. त्या लढाईमध्ये महाराजांच्यावर एक स्त्री होती. बरेच जण येऊन लोकांचे डोक्यात असते की महाराज किंवा महाराज स्त्रियांवर हल्ला करत नाही. पण महाराजांनी सांगितलं होतं ज्यावेळेस धर्माच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात किंवा स्वराज्याच्या विरोधात असतील मग स्त्रिया किंवा पुरुष बघू नका, हल्ले करा. महाराज स्वतः तीर कमान घेऊन उभे राहिले होते. आणि हा मुरुडचा नकाशा मांडलाय आपण. मुरुडचा नकाशा आतापर्यंत मोडीमध्ये कधी आला नव्हता, तो आपण पहिल्यांदा आणलाय की मोडीमध्ये मुरुड कसा होता. 1750 1760 मध्ये मुरुड कसा दिसायचा हे आपण इथे मांडलंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर ह्याच्यात राजपुरी शहर असं लिहिलेलं आहे आणि मुरुड असा उल्लेख केलेला आहे. हा बघा इथे राजपुरी शहर लिहिलंय आणि मुरुड. याचा अर्थ त्यावेळेस राजपुरी हे शहर होतं आणि मुरुड हे गाव होतं. ज्यावेळेस जंजिऱ्यातले सिद्धी ते मुरुडमध्ये येऊन स्थिर झाले, नवाबसाहेब मुरुडमध्ये स्थिर झाले, त्यावेळेस मुरुडला शहर घोषित केलं आणि राजपुरीला गाव झालेला आहे. तर हा फरक खूप मोठा फरक आहे बघायला मिळतो. ह्याच्यामध्ये काळ्या रंगात जे दाखवली ती खाडी आहे, समुद्र आहे. इथे जे काढलेले आहेत ते हे डोंगर आहेत आणि आडव्या लाईन्स मारल्यात ते रस्ते आहेत. असा मुरुडचा मोडी नकाशा.